शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण कविता क्रमांक 9 घर या कवितेविषयी अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अ व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण शिकणार आहोत मराठी पाठ्यपुस्तकामधली कविता 9वी घर. कवितेचा सारांश किंवा कवितेचा अर्थ समजण्यापूर्वी आपण कवितेचे वाचन करू. तुम्ही देखील ती लक्षपूर्वक ऐका व वाचा. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान. घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गपिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. या कवितेचे कवी आहेत धोंडीराज जोशी. विद्यार्थ्यांनो, तर आता आपण या कवितेतील सारांश याचा अर्थ समजून घेऊ. कवितेतील सुरुवातीच्या ओळी आहेत. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. तर इथे कवी असे म्हणतायत की घर म्हणजे नुसते दगड, विटा, सिमेंट पासून बनवलेल्या चार भिंतींनी तयार केलेली वस्तू नसून ती एक सुंदर कलाकृती असते. वस्तू म्हणजे कोणती एक वस्तू, थिंग्स, आणि वास्तू याचा अर्थ आहे इमारत, बिल्डिंग. पुढे कवी असे म्हणतात, घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा आणि घर शिक्षणाची पहिली शाळा. कवी म्हणतायत की घरात फक्त वेगवेगळ्या खोल्या असून चालत नाही, तर घर म्हणजे जिव्हाळा व प्रेमाने भरलेल्या ओल्या भावना असते. तसेच घरातच आपण शिक्षणाच्या पहिल्या शाळेत शिकत असतो. घरातूनच आपण नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. ओल्या भावना म्हणजे प्रेमळ भावना, लव्हिंग फिलिंग्स. जिव्हाळा म्हणजे आत्मीयता, अटॅचमेंट. पुढील कडवे आहे. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर म्हणजे फक्त पसारा किंवा केवळ निवारा नसून त्याला स्वतःचा असा एक चेहरा व कहाणी असते. घराला स्वतःची अशी एक ओळख असते, असे कवी इथे म्हणतायत. निवारा म्हणजे आसरा, शेल्टर, आणि चेहरा याचा अर्थ आहे मुखवटा, तोंड, फेस. पुढील कडवे आहे. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घरापासूनच आपण पाहायला, चालायला, धावायला, लढायला व दुःखांचे डोंगर चढायला शिकत असतो. घर अनेक सुखदुःखांनी भरलेले असते. अनेकविध अनुभव आपल्याला घरातूनच मिळतात, असे कवी इथे म्हणतायत. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवीन मूल्ये नवीन ज्ञान. कवी म्हणतायत की घराने सतत काळाचे भान ठेवावे.
काळ म्हणजे वेळ, समय, पिरियड, टाइम. भान म्हणजे जाणीव. घराने नवीन नवीन मूल्ये स्वीकारावीत व नवीन नवीन ज्ञान आत्मसात करावे. नवीन म्हणजे न्यू, नवीन. मूल्ये म्हणजे किंमत, व्हॅल्यू. माहिती म्हणजे नॉलेज. हे सगळ्यांना काय करायचंय? घराने आत्मसात करायचंय, शिकायचंय. पुढील व शेवटच्या कडव्यात कवी असे म्हणतायत की घरात आईचे अपार कष्ट, आजी सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गपिष्ट, तर आईच्या हातचे जेवण चविष्ट. कवी म्हणतायत की घरात आपली आई अपार कष्ट करत असते. दिवस रात्र ती कामातच मग्न असते. घरात आजी सतत घरातल्या लहानग्या मुलांना गोष्टी सांगते, नवीन गोष्टी शिकवते, तर आजोबा सतत सर्वांशी गप्पा मारत असतात. घरी आई जे सर्वांसाठी जेवण बनवते ते अतिशय चविष्ट व रुचकर असते, असे कवी येते या कवितेत म्हणत आहेत. अशा प्रकारे कवी या कवितेत असे म्हणू इच्छितात की घर हे एक सुंदर 4 भिंतींचे बांधलेली वस्तू नसून त्या पलीकडेही बरेच काही असल्याचा विचार आहे. घर एक आनंदी वास्तू असून त्या घराशी जिव्हाळा, अनेक भावना निगडीत असतात. हे घरच आपल्याला अनेक गोष्टी शिकवते, आपल्याला समाधान देते. याच घरात आजी आजोबा या सगळ्यांच्या आठवणी देखील सामावलेल्या असतात. घरासंबंधीचे असे सुंदर वर्णन या कवितेत कवींनी मांडले आहे.